तर तुम्ही विचार करत असाल हे सगळे रेडी होऊन सकाळी सकाळी कुठे चाललेत, तर आज तारीख आहे 20 जानेवारी 2024 आणि आज होता माझ्या ऑफिसमध्ये फॅमिली डे. तर त्यासाठी आम्ही तिघे रेडी होऊन चाललो होतो. खरं तर या फॅमिली डेला मला घेऊन जायचं होतं माझे मम्मी पप्पा आणि सासू सासरे या चौघांना, पण ते पॉसिबल नाही झालं कारण फक्त 3च एंट्री अलाउड होत्या. एक म्हणजे तुमचं बाळ, एक स्पाऊस आणि मग एक जे कोणी असेल डिपेंडंट पॅरेंट ते. आणि मग त्यात असं होणार होतं की एकाला नेलं की मग एक जण राहणार होतं. त्यामुळे मग आम्ही तिघेच गेलो. म्हटलं यावर्षी आपण एक्सपिरियन्स घेऊन पाहूयात कसा फॅमिली डे सेलिब्रेट होतोय ते, आणि नेक्स्ट इयर आपण सगळ्यांना घेऊन जाऊयात. तर इथे किड्स प्ले एरिया बनवला होता जिथे की आत्मजाने फक्त बॉल गोळा केले. माझी फार इच्छा होते तिने या ट्रॅम्पोलिनवरती खेळावं, पण ती काही खेळलीच नाही. फक्त उभी होती आणि उड्या मात्र मारत नव्हती. तिला मोठ्या लोकांचं जे ट्रॅम्पोलिन असतं ना त्यावरती उड्या मारायच्या असतात. आणि काहीही खेळताना मात्र आत्मजाला तो हातातला बॉल सोडायचा नव्हता. ती स्वतः उड्या मारायला तयार नव्हती, पण जे बाकीचे उड्या मारतायत त्याचे जे व्हायब्रेशन्सवरती उड्या मारायला तिला मजा येत होती. त्यानंतर मी आत्मजाला डॉल हाऊस शेजारी सोडून आले, पण तिथेही काही खेळली नाही आणि परत ट्रॅम्पोलिनवरती उड्या मारायला आली. गौरी याला जम्पिंग जपान म्हणते, पण मलाही नाही माहीत नक्की ट्रॅम्पोलिन आहे की जम्पिंग जपान आहे. तुम्हाला काय माहिती आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथे थोडा वेळ खेळल्यानंतर आम्ही आत्मजाला घेऊन गेलो या विदूषकांकडे, जिथे आत्मजाने अजिबात एन्जॉय नाही केलं. ती त्यांना पाहून घाबरत होती त्यांच्या गेटअपमुळे. त्यानंतर मग म्हटलं इथे स्लायडिंगवरती न्यावं तिला, पण तिथे पण ती एवढी कम्फर्टेबल नव्हती. त्यानंतर डॉल हाऊसमध्ये गेली आणि सगळे बॉल्स खेळायला सुरुवात केली. आज आत्मजांना ह्या सगळ्या बॉल्सवरती फार प्रेम येत होतं. तर चला म्हटलं तिच्या मनाप्रमाणे होऊ देत, काय खेळायचे ते खेळू देत. त्यामुळे मग आम्ही दोघं फक्त तिला ऑब्झर्वच करत होतो की ती कशी खेळते. त्यानंतर परत थोडा वेळ हे दुसरं ट्रॅम्पोलिन होतं त्यावरती तिने उड्या मारल्या. इथे आल्यानंतर देखील ती त्यांना पाहून घाबरत होती. नंतर म्हटलं काहीतरी खावं म्हणून आम्ही कॅन्टीनमध्ये आलो, तर इथे प्रचंड गर्दी होती आणि बिलकुल चान्स नव्हता कूपन आपल्याला मिळेल याचा. तर हे सगळे एंट्रीसाठी वाजवत होते. स्वागत अशा प्रकारे सगळ्यांचं त्यांनी केलं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी इथे फोटो पॉईंट्स होते, लोक फोटोज काढत होते, म्युझिक चालू होती. आम्ही छोटासा डान्स पण केला, पण आत्मजाचा हा झोपेचा टाईम असल्यामुळे तिने एवढं काही एन्जॉय नाही केलं. ती थोडीशी क्रँकी झाली होती म्हणून मी तिला खेळवत होती, पण नाही, ती मात्र तिचंच चालू ठेवत होती. मग बऱ्याच वेळ आम्ही प्रयत्न केला की कूपन मिळतंय की काय याची वाट पाहूयात. तोपर्यंत मी आत्मजाला इकडे खेळवायला आणलं होतं, पण ती काही रेडीच नव्हती. त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की चला आपण घरीच जाऊयात. ती थोडा वेळ शांत पण झाली, पण मग म्हटलं काहीतरी खायला घालणं पण गरजेचं आहे आणि झोपवणं पण गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आत्मजाला घेऊन आम्ही बाहेरच पडत होतो, तोवरच ती पप्पांच्या खांद्यावरती झोपी गेलेली होती. आणि आज मी एक जे ठरवलं होतं ते सक्सेसफुल झालं. ते म्हणजे आत्मजाला या ब्लँकेटची सवय लावायची, कारण तिचं जे पिंकवालं ब्लँकेट आहे ते सोडून ती दुसरं कुठलंही ब्लँकेटला हात लावत नाही. त्यानंतर आम्ही पडलो ऑफिसच्या बाहेर पण विशेष गर्दी नव्हती म्हणून म्हटलं काहीतरी आपण खाऊन घेऊयात. आणि बरेच दिवस आमचं चाललं होतं की एक जे राजस्थानी हॉटेल आहे तिथे आपण एकदा ट्राय करूयात, म्हणून मग आम्ही आलो होतो आशापुरा डायनिंग हॉल इथे. तर इथे आम्ही समीरसाठी मागवली होती पंजाबी थाळी आणि मी मागवली होती माझ्यासाठी राजस्थानी थाळी. पण आत्मजाने त्यातला फक्त पापड एन्जॉय केला, बाकी तिला विशेष त्यातलं काही आवडलं नाही. बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व केलं की आत्मजाला आंबट पदार्थ जास्त आवडतात, तर तिने इथे मस्त दही पिलं. त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर बाहेर ऊन होतं म्हणून मग समीरने गाडीवरती थोडंसं पाणी मारलं. आम्ही दोघी गाडीमध्येच बसून होतो. आत्मजाने बाहेर विशेष काही खाल्लं नव्हतं म्हणून मी तिला इथे पोहे भिजवून दिले होते. तर आत्मजा हे रिसेंटलीच खायला शिकली आहे. त्यानंतर तिचे पोहे खाऊन झाल्यानंतर मी काढली होती आईस्क्रीम. मला माहिती होतं आईस्क्रीम मात्र आत्मजा खाणारच आहे, ती काही ऐकणार नाही आहे, पण म्हटलं पाहूयात आपल्याला तिची दिशाभूल करता येते की नाही ते. पण तिने ऑलरेडी दही खाल्लं होतं म्हणून मला तिला आईस्क्रीम द्यायची नव्हती. सर्दी होण्याची भीती होती, पण ऐकेल ती आत्मजा कुठली, म्हणून मग मी म्हटलं चला ठीक आहे आपण देऊन पाहूयात तिला. आत्मजाला नाही म्हणत असताना पण शेवटी तिने घेतलीच आणि ती तिच्या पप्पांना म्हणत होती मला खोलून द्या, आणि हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, अगदीच गगनात मावेनासा झाला. शेवटी तिने ती आईस्क्रीम तिच्या पप्पांकडून फोडून घेतलीच आणि खायला सुरुवात केली. अधूनमधून तिने आईस्क्रीम खायला हवी होती आणि तिच्या पप्पांना द्यायला हवी होती पूर्ण, तर कसलं काय,
ती अधूनमधून तिच्या पप्पांना देत होती आणि सर्व आईस्क्रीम मात्र तिने एकटीनेच संपवली.